हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. जसं की तुम्हाला माहिती आहे माझं ब्रह्ममुहूर्ताचं चॅलेंज आहे आणि व्हिडिओ जरी येत नसेल तरी चॅलेंज सुरूच आहे. कारण व्हिडिओ एडिट करायला, व्हिडिओ शूट करायला तेवढा आता वेळ नाही आहे. कारण मुहूर्त सुरू झालेले आहेत आणि इव्हेंट पण सुरू झालेले आहेत. पण मी उठते. अगदी पहिल्यासारखं मला 3:30-4ला उठायला जमत नाही. पण माझा हा प्रयत्न असतो की मी 4:30 ते 4:45 या दरम्यान उठावं आणि त्यावेळेस मी उठते आणि बाकीची सगळी कामं पण पटपट आवरून घेते. त्यामुळे तर इतक्या लवकर सगळ्या गोष्टी होतात. पण माझा इव्हेंट आहे. आज तर दुपारी आणि इव्हनिंग अशा दोन्ही टाईमला इव्हेंट आहे. दुपारी हळदी आणि इव्हनिंगच्या टाईमला संगीतचा इव्हेंट आहे आणि व्हेन्यूवरती पोचायला मला ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास लागणार आहे. ट्रॅव्हलिंग आहे आज, त्यामुळेच लवकर रेडी झालेली आहे आणि 12-12:30ला पोचण्यासाठी मला इथून 10 वाजताच निघावं लागणार आहे. आणि आता तर माझ्या तर सगळ्या गोष्टी आवडून झालेल्या आहेत. फक्त ओवीच्या आवरायच्या बाकी आहेत. तिचा अंघोळ आणि बाकी सगळ्या गोष्टी. बाकी तिचं खाणं, तिचा टिफिन वगैरे सगळं मी पॅक करून घेतलेलं आहे. चला तर मग आजचं दिवसाचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते. बघते कसं पॉसिबल होतात मला व्हिडिओ घेण्यासाठी. पण आहे थोडासा वेळ आहे. आज घाई गडबड नसणार आहे. त्यामुळेच म्हटलं की आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं. चला तर मग आता मी बाकी सगळ्या गोष्टी आवरते आणि निघताना आपण बोलूया. रेडी होऊन आम्ही निघालो आणि तुम्ही बघू शकताय असा काहीसा माझा लुक होता. ॲक्च्युली हळदी इव्हेंट होता आणि इव्हेंटला मिळते जुळते असे काहीतरी कपडे घातले होते. रोज हाच प्रश्न असतो की घालायचं काय? मग असं काहीतरी सोल्युशन काढतो आम्ही, जसं इव्हेंटला सूट होईल ह्या टाईपमध्ये. आणि निघाल्यानंतर थोड्याच वेळात अगदी 10-15 मिनिटामध्येच ओवी छानशी झोपून गेली. पूर्ण वेळ ती झोपलेलीच होती. व्हेन्यूवर पोहोचेपर्यंत ती मस्तपैकी तिची झोप पूर्ण झाली आणि फायनली आम्ही व्हेन्यूवर पोहोचलो. तुम्ही बघू शकता इतक्या छान ठिकाणी त्यांनी हळदी आणि लग्नाचं पूर्ण फंक्शन निवडलेलं होतं ना, की सगळीकडे फक्त आंब्याची झाडं आणि इतकी हिरवळ आणि मस्त असं एन्व्हायरमेंट होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सेटअप केले होते. हे बघू शकताय सगळीकडे फक्त आंब्याची झाडंच आहेत आणि आता आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे. तर इतकं सुंदर ते दृश्य होतं आणि सगळीकडे एक निवांतपणा, शांतता आणि अगदी मस्त असं सगळं व्यवस्थित सुरू होतं. अजून हळदीला वेळ होता, त्यामुळे आम्ही सगळीकडे बघत होतो की काय काय आहे. कारण मस्त रिसॉर्ट असल्यामुळे सगळीकडे बघून फिरायला पण आनंद वाटतो. आणि इथं बघू शकता, इथं त्यांचा बांगड्यांचा कार्यक्रम सुरू होता आणि हे आहे ते हळदीचं लोकेशन आहे. त्यांनी हळदीचं पण हळदी कार्निवलसाठी पण लोकेशन अगदी छान निवडलेलं आणि डेकोरेशन पण छान केलेलं. आणि इथली सगळ्यात जास्त मला आवडलं ती गोष्ट म्हणजे यांनी कोणतंही असं सरबत वगैरे ठेवलं नव्हतं. तर त्यांनी पूर्णपणे नारळ पाणी ठेवलेलं, की जे पण लोकं आलेली आहेत त्या सर्वांना किती पाहिजे तेवढं तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. हे बघा तुम्ही बघू शकता की मी पण नारळ पाणी घेतलं, कारण मला तर ऑलरेडी ॲसिडिटीचा त्रास आहे. त्यामुळे मी आधी कुठेही पहिलं नारळ पाणी पिते. आणि मेनूही इतका छान होता. भरलेलं वांगं, अख्खा मसूर, दही खरडा, मसाले भात, पातीचा कांदा, कोशिंबीर असं सगळं मस्त ऑथेंटिक असा मेन्यू होता. सगळ्यांनी त्यांचे जे विडा आणि एंगेजमेंट सेरेमनी झाल्यानंतर सगळी लोकं जेवायला आली आणि तुम्ही बघू शकता लोकं मस्त अशी प्लेट घेऊन छान बाहेर बसून जेवत होती. जेवण झाल्यानंतर मी परत एकदा नारळ पाणी पिलं, कारण जेवण होऊन ऑलमोस्ट 1-1.5 तास झालेलं तरी पण अजून इव्हेंट सुरू झाला नव्हता. मी परत एकदा नारळ पाणी पिऊन घेतलं आणि आता सुरू झाला आमचा हळदीचा ग्रँड असा इव्हेंट. आणि जे ब्राईड आणि ग्रूम होते त्यांनी अशी एंट्री केली ग्रँड अशी आणि इतक्या छान 90sच्या सॉन्गवरती त्यांनी एक सुंदर असा डान्स परफॉर्मन्स केला. त्यानंतर मी काही लेडीजचे डान्स घेतले, फनी गेम्स घेतले. लेडीज खूप जास्त खुश झाल्या, कारण त्यांना त्यांच्या हव्या त्या सॉन्गवरती रील बनवून मिळाले की लेडीज खुश असतात. त्यानंतर असे काहीसे मजेशीर कपल गेम्स घेतले. कपल गेम्स म्हणजे नुसताच मज्जा मस्ती आणि दंगा असतो. खूप छान लोकं एन्जॉय करतात. सगळ्यांची एन्जॉयमेंट सुरू होती. दंगा मस्ती मज्जा सुरूच होतं. कपल गेम्स घेतले, लहान मुलांचे गेम्स घेतले मी. आणि जोपर्यंत ह्या साईडला गेम्स सुरू होते तेव्हा पलीकडे सगळ्या हळदीच्या विधी सुरू होत्या, जेणेकरून जास्त वेळ वाया जाणार नाही. ऑलरेडी थोडासा सुरुवातीला लेट झाल्यामुळे हळदीचं फंक्शन त्यांनी पटपट घेतलं आणि मला हे जास्त आवडलं की इतकं मॉडर्न पद्धतीनं सगळं केलेलं असतानाही त्यांनी ज्या सगळ्या आपल्या विधी असतात त्या अगदी मुहूर्तावर आणि व्यवस्थित पार पाडल्या. जेव्हा मॉडर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही परंपरा जपल्या जातात किंवा दोन्ही पद्धतीनं सगळ्या गोष्टी होत असतात, तेव्हा तो एक छान असा इव्हेंट तयार होतो. तो म्हणजे इंडो वेस्टर्न. आणि इंडो वेस्टर्न जर इव्हेंट असेल ना तर खूप छान जास्त मज्जा येते. अँकरला पण घ्यायला मज्जा येते, कारण तशी लोकं
खूप सपोर्ट करत असतात. अँकर काय करणार आहे, जर अगर ऑडियन्सचा सपोर्ट करत नसेल तर, पण ऑडियन्स पण अशी एन्जॉय करणारी असेल तर अँकर ही छान गेम्स घेऊ शकतो किंवा अँकर ही छान पूर्ण वाईब क्रिएट करू शकतो. तुम्ही बघू शकताय ब्राईड ग्रूमचे जे फ्रेंड्स आलेले होते वेगवेगळ्या ठिकाणावरून, पुणा, मुंबई, त्यांनी इतके छान छान डान्स प्रत्येक गेममध्ये ते पार्टिसिपेट होत होते, म्हणजे असे उत्साही होते. फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, सगळेच उत्साही होते आणि असे छान पद्धतीने हळदी पार पडल्या. आणि हे बघता तुम्ही, आता मी संगीतसाठी रेडी झालेली आहे, कारण संगीत लगेचच स्टार्ट होणार होतं आणि जास्त वेळ नव्हता. रेडी झालेले म्हणजे फक्त कपडे चेंज करून आलेले होते, कारण पूर्ण सगळं तोंड वगैरे धुवून रेडी व्हायला तेवढा वेळ नव्हता. रेडी होऊन आल्यानंतर पटकन जे स्नॅक्स होतं, वडापाव, चहा, कॉफी, ते घेतलं आणि संगीत व्हेन्यूवरती आले. तर मी असं लॉनवरतीच अरेंजमेंट केली होती. मस्त अशी वाईब होती, सगळीकडे अंधार आणि थोड्याफार लाईट्स, आणि याच्यामध्ये मी वेगवेगळे गेम्स घेतले. हा जो लहान मुलगा दिसतोय ना, त्याने इतकं छान सॉन्ग म्हटलं, खूप जास्त छान त्यानं, आणि त्याचा कॉन्फिडन्स मला आवडला. आणि ते सॉन्ग इतकं टफ होतं, पण त्यानं त्याचे जे लिरिक्स होते किंवा तो जो स्वतः बोलला ना, तर खूप छान बोलला. त्याच्यामुळे एक संगीतला वेगळीच वाईब क्रिएट झाली. त्यानंतर अशी ब्राईड आणि ग्रूमची मस्तपैकी एंट्री झाली. आणि मी जसं म्हणाल ना तसंच, की इतके मॉडर्न त्यांनी एंट्री वगैरे सगळं प्लॅन केलेलं असताना छान असं 90sचं सॉन्ग लावलेलं होतं. त्यामुळे वाईब काही औरच होती. मस्त अशी एक वाईब क्रिएट झालेली होती. छान 90sचं सॉन्ग, दोघंही इतके छान रेडी झालेले, आणि सगळ्या फॅमिली मेंबर्स होते त्यांच्या लाईफमधला इतका हा स्पेशल मोमेंट होता, आणि जो त्यांनी इतका छान मेमरीज क्रिएट केल्या. अशा पद्धतीनं ब्राईड आणि ग्रूमची मस्त एंट्री झाली. त्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये भरपूर डान्स होते, ते डान्स वगैरे सगळे झाले. एंडिंगला सगळ्यांनीच एकत्र येऊन छान मस्त असा डान्स केला. दोन्ही साईडचे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स जे पण कोणी असतील ते सर्वजण एकत्र येऊन मस्त डान्स करत होते, दंगा मज्जा मस्ती करत होते. हीच तर लग्नाची खरी मज्जा असते, की सगळेजण एकत्र येतात आणि मस्त मज्जा करतात. आणि अशा पद्धतीनं आजचा हा संगीत इव्हेंट देखील संपला. 10:30 वाजले होते पूर्ण संगीत इव्हेंट वगैरे संपायला. संगीत इव्हेंट संपल्या आम्ही पटकन निघालो, कारण पोचायला परत 1.5-2 तास लागणार होते. आणि एकदा इव्हेंट वगैरे संपला ना, की डोक्यात फक्त एकच असतं, की पटकन घरी जायचं आहे, झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे, कारण सकाळी स्कूलचं रुटीन वगैरे तर सगळं फॉलो करावंच लागतं. चला तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. असेच वेगवेगळे ब्लॉग पाहण्यासाठी, वेगवेगळी माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.